हाय हॅलो नमस्कार. मी जयाज होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवीन सुरुवात कसली, तर सांगते. त्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नवीन सुरुवात करायची तर ती गोडाने झाली पाहिजे. तसेच आज होळी पण आहे, तर आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा गोडाचा पदार्थ होळी आणि रमजानला जास्त प्रमाणात बनवला जातो. तसेच दोन्ही ह्या महिन्यातच आहेत. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप मैदा, अर्धा कप रवा, पाऊण कप मिल्क पावडर, फ्लेवर क्रिस्टल. आपल्याला जो फ्लेवर हवा आहे त्या फ्लेवरचे क्रिस्टल आपण वापरू शकता. छान चवीसाठी बडीशोप, त्यात वेलची पुडी घालू शकता. हा नैसर्गिक फ्लेवर आहे. हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे. आता बॅटर बनवण्यासाठी त्यात आपण कोमट दूध घालणार आहोत. ते पण थोड्या प्रमाणात घालायचे आहे, एकदम टाकायचे नाही. साय असेल तर उत्तमच. बॅटर छान मिक्स झाले की ते फुलण्यासाठी 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया. चला तर तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी 1 कप साखर, त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचे आहे. साखर वितळेपर्यंत ते मिश्रण हलवत राहायचे आहे. माझ्याकडे फूड कलर आहे तर मी यात तो टाकला आहे. आपण केसरी घालू शकतो. मंद आचेवर पाक 2-3 मिनिटं छान असा शिजू द्यायचा आहे. उकळी आल्यावर गॅस बंद करून आपण पाक बाजूला ठेवूया. बघू शकता तुम्ही पाक तयार झाला आहे. चला तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया. आपले बॅटर छान तयार झाले आहे. बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी. बॅटर एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे. कृतीवरून तुम्हाला कळलेच असेल की मी काय बनवते आहे. चला तर बनवूया आपण मालपोहे. बघू शकता तुम्ही माझे बॅटर किती छान तयार झाले. तेल पण छान तापले आहे. आता आपण मालपोहा बनवायला सुरुवात करूया. माझ्याकडे शेप रिंग आहे. शेप रिंग नसेल तरीही काही हरकत नाही, पण तसेच गोलही बनवू शकतो. शेप रिंग असल्यास लहान मुलांना छान वाटते बघायला पण आणि खायला, त्यामुळे मी तसे बनवत आहे. तसेच गोल पण मी तुम्हाला बनवून दाखवते पुढे. आता तुम्ही म्हणाल की नवीन सुरुवात बोलते आणि सांगतच नाही. चला तर सांगते. लक्षात आले की 2 महिने झाले चॅनल सुरू करून आणि मी मोठा व्हिडिओ बनवलाच नाही. तर त्याच मोठ्या व्हिडिओची सुरुवात म्हणून आज होळीच्या निमित्ताने मी गोडाचं काही करूया म्हणून मालपोहे बनवत आहे. बोलता बोलता आपला एक मालपोहा पण बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छानसा रंग आलेला आहे. तर मी तुम्हाला एक गोल बनवून दाखवते. बॅटरची कन्सिस्टन्सी छान असेल तर मालपोहे हे छानच बनतात. बघू शकता तुम्ही गोल पण छान असा बनलेला आहे. दोन्ही बाजूने असा ब्राऊन कलर येऊस्तर आपण तळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही गोल पण किती छान बनला आहे. चला तर सगळे मालपोहे मी असे तळून घेते. तळून झाल्यानंतर पाक आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्या गरम पाकात हे बनवलेले मालपोहे 2 मिनिटासाठी डिप करून ठेवायचे. डिप करून ठेवल्यामुळे ते छान असे मुरतात पाकात. झाले आपले मालपोहे तयार. मस्त ड्रायफ्रूट्स टाकून सर्व करा. ते असेही खूप छान लागतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त गरमागरम मालपोह्याचा आनंद घ्या. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅप्पी होळी. बाय.